देशातील हवाई वाहतुकीवरती गेली अनेक वर्ष एकछत्री अंमल गाजवणारी सर्वात विश्वासार्ह म्हणून मिरवणारी इंडिगो एअरलाइन्स अचानक एका अभूतपूर्व संकटामध्ये सापडलेली आहे आणि तिची संपूर्ण व्यवस्था एका रात्रीत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेली आहे. एअर टायटन असलेल्या या कंपनीच्या बिघाडामुळे देशभरातील मोठे विमानतळ क्षणार्धात गजबजलेल्या रेल्वे स्टेशनपेक्षा सुद्धा भयानक निर्वासित छावणीसारखे दिसू लागले आणि त्याचबरोबर हजारो उड्डाणे अक्षरशः काही तासांमध्ये रद्द झाल्याने देशभरातील लाखो प्रवाशांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आणि त्यांची स्वप्ने मात्र हवेत विरली. विचार करा, कोणी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या विवाह सोहळ्यासाठी निघाले होते, तर कोणी परदेशामध्ये गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी अपॉइंटमेंट घेतली होती, तर त्याचबरोबर कोणी आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी, तर कोणी आपल्या वृद्ध माता पित्यांच्या शेवटच्या भेटीसाठी निघाले होते. मात्र एका फटक्यात त्यांचे सारे नियोजन, वेळ, पैसा वाया गेला. विमानतळाच्या कोल्ड फ्लोअरवरती प्रवाशांनी आपले सामान उघडून डोळ्यात अश्रू आणि निराशा घेऊन तासनतास वाट पाहिली. लहान मुलाच्या भुकेलेल्या किंकाळ्या, वृद्ध व्यक्तींची अस्वस्थता आणि महत्त्वाच्या कामासाठी निघालेल्या तरुणांची हताश रडारड, हे चित्र पाहून कोणत्याही संवेदनशील माणसाला धक्का बसेल. आम्हाला वेळेवर आणि सुरळीत सेवा मिळेल या आशेने इंडिगोची निवड करणाऱ्या या प्रवाशांना कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या नियोजन शून्य आणि अनागोंदी संकटाचा कडवा अनुभव घ्यावा लागला. ही केवळ फ्लाईट रद्द होण्याची घटना नव्हती, तर भारतातील हवाई प्रवासाच्या विश्वासावरती बसलेला हा सर्वात मोठा घाला होता. पण देशातील प्रवाशांना असा मनस्ताप का सहन करावा लागला? नेमके काय घडले ज्यामुळे इंडिगोचे वेळापत्रक एका रात्रीत कोसळले? इंडिगोची किती उड्डाणे रद्द झाली आणि त्यामागे मुख्य कारण काय आहेत? त्याचबरोबर पायलट आणि क्रू सदस्यांची कमतरता या संकटात कशी कारणीभूत ठरली? या सगळ्या घटनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आजच्या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये. तर नमस्कार, मी सह्याद्री आणि आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. नेमकं झालं असं की एअरलाइन्स वरती विश्वास ठेवून देशातील हजारो प्रवासी त्यांच्या नियोजित इंडिगो विमानाने उड्डाण करण्यासाठी दिल्ली म्हणजेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकात्यासारख्या देशाच्या प्रमुख विमानतळांवरती वेळेवर आणि उत्साहाने दाखल झाले होते. त्यांनी त्यांचे बॅगेज चेक इन केले, सुरक्षा तपासणी पूर्ण केली आणि आता प्रवास सुरू होणार या उत्साहात ते गेटवरती पोहोचले. मात्र याच वेळी त्यांना माहिती फलकावरती म्हणजे इन्फॉर्मेशन स्क्रीनवरती त्यांच्या फ्लाईट समोर कॅन्सल्ड म्हणजेच रद्द अशी सूचना दिसली आणि त्यांचा उत्साह क्षणार्धात गोंधळात आणि संतापात बदलला. काही मिनिटातच एअरलाईनने घोषणा केली की पायलट आणि क्रू सदस्यांची कमतरता तसेच तांत्रिक अडचणीमुळे मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर विमानतळांचे वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण आणि अराजक बनले. हताश झालेले प्रवासी रिफंड म्हणजे परतावा मिळवण्यासाठी पर्यायी उड्डाणे बुक करण्यासाठी आणि अचानक मुक्काम करावा लागल्याने हॉटेल बुकिंगच्या शोधामध्ये धावपळ करू लागले. एकाच वेळी हजारो प्रवाशांनी इंडिगोच्या हेल्प डेस्कवरती मोठी गर्दी केल्यामुळे तिथे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवरती प्रचंड ताण आला. यामुळे अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रवाशांमध्ये जोरदार शाब्दिक वादविवाद झाला. एका प्रमुख एअरपोर्टवरील बिघाडामुळे डोमिनो इफेक्ट सुरू होऊन देशभरामध्ये संतापाची लाट पसरली. कारण ज्यांचे लग्न, वैद्यकीय भेटी, व्यवसाय करार यांसारखे महत्त्वाचे कार्यक्रम रद्द झाले आणि प्रवासाचा खर्च अनेक पटींनी वाढला. विमान कंपन्यांच्या इतिहासातील या महासंकटाने अक्षरशः प्रवाशांना मानसिक आणि आर्थिक स्तरावरती त्रस्त करून सोडले. मात्र इंडिगो एअरलाइन्सचे मालक राहुल भाटिया मात्र निवांत आहेत. नेमकं इतक्या मोठ्या एअरलाइन्सचे कर्मचारी काम का सोडून जातात आणि यावरती मालक काहीच का बोलत नाहीत, हा एक मोठा प्रश्न आहे. पण राहुल भाटिया यांनी कंपनी कशी सुरू केली ते पहिल्यांदा जाणून घेऊया. राहुल भाटिया यांच्याबद्दल मुळात बोलायचं म्हटल्यानंतर शिक्षक बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं, पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ते व्यवसायात आले. त्यांना यावं लागलं. दिल्लीत 18 डिसेंबर 1955 रोजी जन्मलेल्या राहुल यांनी कॅनडामधील युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलू येथील इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि IBM मध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे 1988 मध्ये त्यांना कौटुंबिक व्यवसायामध्ये प्रवेश करावा लागला. 1991 मध्ये जुन्या भागीदारांनी व्यवसायात ताब्यात घेतल्यानंतर राहुल यांनी केवळ 15 लाख भांडवलातून इंटरग्लोब कंपनीची स्थापना केली, जी ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी वरती केंद्रित होती
आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा राकेश गंगवाल यांचं सहकार्य त्यांना लाभलं. या दोघांच्या भागीदारीमधून 2006 मध्ये इंडिगो या लो कॉस्ट एअरलाइन्सचा जन्म झाला, ज्यामध्ये राहुल यांच्या इंटरग्लोबचा मोठा हिस्सा म्हणजे 51.12% होता. इंडिगोच्या यशाचे रहस्य त्यांचे कमी भाडे, उच्च वेळेवरता आणि या सोप्या पण प्रभावी सूत्रात दडलेले आहे. इतर एअरलाइन्स अडचणीत असताना इंडिगोने 2006 मध्ये 100 विमानांची सर्वात मोठी ऑर्डर देऊन भारतीय बाजारपेठेमध्ये आपले स्थान मजबूत केले. आणि त्यानंतर त्यांनी 2011 मध्ये 180 आणि 2015 मध्ये 250 विमानांची ऑर्डर दिली, ज्यामुळे इंडिगो आज 443 विमानांसह देशातील सर्वात मोठी, सर्वाधिक फायदेशीर आणि वेळेवरती चालणारी एअरलाइन्स बनलेली आहे. राहुल भाटिया यांच्या नेतृत्वाखाली इंडिगो दररोज 2700हून अधिक उड्डाणे करते. आज राहुल भाटिया यांची नेटवर्क सुमारे 83,000 कोटी रुपये आहे आणि शिक्षकाचे स्वप्न पाहणारा हा मुलगा भारतीय वाहतूक क्षेत्राचा आसमानाचा आज राजा म्हणून ओळखला जातो. मात्र आज याच राजाचं चांगलंच गोत्यात आले. ते कसं, याच्या पाठीमागे नेमकी काय कारणं आहेत जाणून घेऊयात. इंडिगोच्या संकटाची प्रमुख 7 कारणे, जे संकट सध्या संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे. सोशल मीडियावरती कारणांच्या अनेक अफवा पसरत आहेत. इंडिगोने नेमकी कारणं काय सांगितले ते जाणून घेऊयात. नागरी विमान वाहतूक महासंचालयाने फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन्सचे नवीन कठोर नियम लागू केले आणि या नियमांचा मुख्य उद्देश होता वैमानिकांची म्हणजे पायलटची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि त्यांना कामाच्या तणावामुळे येणाऱ्या थकव्यापासून वाचवणे हा होता. पण नियमानुसार वैमानिकांना अनिवार्यपणे आवश्यक विश्रांती कालावधी म्हणजे जो रेस्ट पिरियड असतो तो देणे आवश्यक झाले. पूर्वीच्या नियमानुसार असलेल्या लवचिकतेचा अभाव आता जाणवू लागला आणि ज्यामुळे मोठ्या संख्येने वैमानिकांना त्यांच्या ड्युटीनंतर लगेचच आराम करण्यासाठी पाठवणे इंडिगोसाठी बंधनकारक झाले. मात्र या अचानक आलेल्या बदलामुळे एअरलाइन्सच्या दैनंदिन ऑपरेशनल वेळापत्रकावरती तातडीने आणि एक मोठा असा गंभीर परिणाम झाला. याचं कारण असं कर्मचाऱ्यांची कमतरता. कारण नवीन FDTL नियमांचा सर्वात मोठा फटका इंडिगोला बसला, कारण एअरलाइन्स पूर्वीपासूनच वैमानिकांच्या आणि केबिन क्रू सदस्यांच्या कमतरतेशी झुंजत होती. नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त स्टाफ म्हणजे जो बफर स्टाफ होता तो अचानक विश्रांतीवरती गेलेल्या वैमानिकांची जागा घेऊ शकेल असा नव्हता. तो इंडिगोकडे पुरेसा नव्हता. त्यामुळे जेव्हा नियमांचे कठोरपणे पालन करणे अनिवार्य झाले होते तेव्हा मात्र त्यांच्याकडे उड्डाणे पुढे ढकलणे किंवा सरळ रद्द करण्याशिवाय कोणताही व्यवहार्य पर्याय उरला नाही आणि या अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे मोठे संकट निर्माण झाले. त्याचबरोबर एअरबस A320 सुरक्षा अलर्ट सुद्धा कारणीभूत ठरला. FDTL नियमांच्या अंमलबजावणीच्या वेळी विशेषतः मध्यरात्री आणि रात्रीच्या उड्डाणांसाठी वापरल्या जाणाऱ्या एअरबस A320 विमानांशी संबंधित तांत्रिक आणि सुरक्षा अलर्ट म्हणजे सेफ्टी अलर्ट्स जारी करण्यात आले आणि या सुरक्षा धोक्यामुळे व्यवस्थापनाला अनेक वेळापत्रक सूचीनुसारची रात्रीची उड्डाणे तात्काळ आणि अचानक रद्द करावी लागली. एका बाजूला पायलट विश्रांतीवर जात असताना दुसरीकडे विमानाशी संबंधित सुरक्षा समस्यांमुळे उड्डाणे थांबवावी लागल्यामुळे विमानतळावरती गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि सिस्टमवरचा ताण प्रचंड वाढला. त्याचबरोबर इंडिगोचे प्रचंड मोठे जाळे, हे जाळे सध्या भारतात सर्वात मोठे एअरलाइन्स आहे आणि तिचा हा एक प्रचंड मोठा आकार या संकटात तिच्याच विरोधात गेला. म्हणजेच दररोज 2000हून अधिक उड्डाणे, शेकडो विमाने आणि विस्तृत आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत जाळे असलेल्या इतक्या मोठ्या नेटवर्कमध्ये चेन इफेक्ट खूप वेगाने होता. जेव्हा सिस्टीम मध्ये एका भागात पायलट उपलब्धता म्हणजे बिघाड होतो तेव्हा त्याचा परिणाम एका उड्डाणावरून दुसऱ्या उड्डाणावर, एका एअरपोर्टवरून दुसऱ्या एअरपोर्ट लगेचच होतो. त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक काही तासांमध्येच कोलमडले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. त्याचबरोबर 5वं जे कारण होते ते व्यवस्थापनाचा अपुरा प्रतिसाद होता. इंडिगो व्यवस्थापनावरती पायलट युनियनने गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की व्यवस्थापनाला नवीन FDTL नियमांविषयी पूर्वीच कल्पना होती, परंतु त्यांनी नियमानुसार आवश्यक असलेला बफर स्टाफ तयार ठेवण्यासाठी वेळेत आणि पुरेशी भरतीची म्हणजे रिक्वायरमेंटची योजना आखली नाही. उलट पक्षी त्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापनाने भविष्यातील संकटाचा अंदाज न घेतल्याने आणि अपुरी तयारी ठेवल्यामुळे जेव्हा नियम लागू झाले तेव्हा एअरलाइनला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. ही एका प्रकारे मानवी नियोजन त्रुटी म्हणजे
जसे की म्हणतात ह्युमन प्लॅनिंग इरोर ठरली. याच्या पाठीमागे 6वं जे कारण होतं ते साखळी प्रक्रिया आणि विस्कळीत वेळापत्रक होतं. उड्डाणे रद्द होणे आणि विमानांना उशीर होणे ही एक भयानक साखळी प्रतिक्रिया म्हणजे डोमिनो इफेक्ट बनली असली तरी उड्डाणाला झालेला उशीर लगेच क्रू सदस्यांना त्यांच्या पुढील उड्डाणांसाठी म्हणजे ओव्हर टाइम करून FDTL नियमांचे उल्लंघन करण्यास भाग पाडत होता किंवा त्यांना त्वरित विश्रांतीवर पाठवावे लागत होते आणि यामुळे उपलब्ध क्रूची संख्या सतत कमी होत गेली. त्याचप्रमाणे एक विमान उशिरा पोहोचल्यास ते पुढील उड्डाणासाठी वेळेवर उपलब्ध होऊ शकत नव्हते आणि या विस्कळीत वेळापत्रकामुळे इंडिगोचे संपूर्ण ऑपरेशनल व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले. 7वं जे शेवटचं कारण होते ते हवाई वाहतुकीसाठी उच्च मागणी आणि परिणाम होता. हा संपूर्ण गोंधळ अशा वेळी निर्माण झाला जेव्हा हवाई वाहतुकीची मागणी म्हणजे हाय डिमांड खूप जास्त होती. उदाहरणार्थ सणासुदीचा काळ किंवा सुट्ट्या किंवा बाजार मागणी जास्त असताना एअरलाईनने मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द केल्यामुळे जो पुरवठा होता तो कमी झाला आणि उपलब्ध उड्डाणांच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले. त्याचा थेट परिणाम सामान्य प्रवाशांवरती झाला, ज्यांना ऐन वेळी प्रवास रद्द करावा लागला किंवा मग प्रचंड वाढलेले दर घेऊन प्रवास करावा लागला आणि याचमुळे प्रवाशांमध्ये मोठा संताप आणि एअरपोर्ट्सवरती मोठा गोंधळ आणि तणाव सुद्धा निर्माण झाला. मात्र इंडिगोचे मालक राहुल भाटिया यांच्या यशोगाथेची सुरुवात एका शिक्षकाच्या स्वप्नातून झाली असली तरी किंवा त्यांची नेटवर्क 83,000 कोटींवरती गेली असली तरी किंवा त्यांनी एअर टायटन उभे जरी केले असले तरी आज मात्र त्यांना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. इंडिगोचे मालक राहुल भाटिया यांच्या यशोगाथेची तुम्ही घटना तर ऐकलेलीच आहेत, मात्र सध्या ते जरी 83,000 कोटींचे एअर टायटन त्यांनी उभे जरी केले असले तरी आज नीतीने त्यांना कठोर प्रश्न विचारलेला आहे. तुमचा आसमानाचा राजा हा किताब लाखो प्रवाशांच्या तुटलेल्या विश्वासापेक्षा मोठा आहे का? ज्या प्रवाशांनी भाडे कमी उच्च वेळेवर यावरती विश्वास ठेवून तुमचे फ्लाईट बुकिंग केले. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.